परम अवगाढ़ है ना। विशेषण युक्त गाढ़पना होने से अवगाढ़ आणि परम अवगाढ़ ये दो भेद मिलाकर सम्यक प्रति कुल 10 भेद जानना चाहिए। हे 8 भेद आणि त्याच्यामध्ये अवगाढ़ आणि परम अवगाढ़ हे ज्ञानाच्या अपेक्षेने आहे। त्यांना अकरांग 14 पूर्वाचं वगैरे ज्ञान होतं, त्यांना अवगाढ़ सम्यक होतं, ते आपण पाहिलं आहे आणि तेच प्रत्यक्ष अनुभवामध्ये येत आहे। जे अनुभवलं ते प्रत्यक्ष पाहतो आहे। अशा प्रकारे त्यांचं सम्यक आणखीन अवगाढ़ होतं आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर परम अवगाढ़ अशा प्रकारे पुढे त्याचं वर्णन येणार आहे। अवगाढ़ परम अवगाढ़ म्हणजे काय असे 10 भेद केलेले आहेत। भावार्थ हे उपादेय तत्व में विपरीत अभिप्राय रहित श्रद्धानुरूप सम्यक तो एक ही प्रकार का है। हे आणि उपादेय तत्वामध्ये विपरीत अभिप्राय रहित शब्द महत्त्वाचा, विपरीत अभिप्राय रहित अभिनिवेश म्हणताना बरोबर म्हणेल की हे आहे ही उपाधी आहे म्हणण्याने काही होत नाही। शरीर हेय आहे म्हटल्याने शरीर हेय होत नाही। शरीर ज्ञेय आहे हे ज्ञानामध्ये झालं पाहिजे। ज्ञानामध्ये शरीर ज्ञेय झालं पाहिजे आणि राग द्वेषादी भाव हेय म्हणजे दुःखकारक भासिक झाले पाहिजे। हे दुःखदायक आहेत, विकार आहेत ते दुःख देणारे आहेत, क्रोधादी कशाय दुःख देणारे आहेत असं ज्ञानामध्ये भासित होईल तर तो त्याला हात लावायला जाणार नाही, ते त्याला हेय झाले। हेय म्हणजे सोडण्यायोग्य, त्या ठिकाणी उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य। हेय उपादेय म्हटल्याने होत नाही, ज्ञानामध्ये कशा प्रकारे प्रतिभास होणं आवश्यक आहे की हे ग्रहण करण्यायोग्य आहे कारण हे सुखाचं कारण आहे, हे सोडण्यायोग्य आहे कारण हे दुःखाचं कारण आहे। अशा प्रकारे हेयोपादेय तत्व में विपरीत अभिप्राय, या तत्वामध्ये विपरीत अभिप्राय म्हणजे मान्यता, अभिनिवेश। त्या ठिकाणी तोंडाने काय म्हणतो याच्यापेक्षा मान्यतेमध्ये काय आहे, तोंडाने म्हणतो शरीर माझं नाही, पण अभिप्रायामध्ये काय आहे, शरीर माझं नाही तर कोणाचं आहे, हे घर माझं नाही, पैसा माझा नाही, याच्यात सुख नाही, हे ऐकून वाचून म्हणतो की नाही, पण अभिप्रायामध्ये यात तर सुख आहे। हा अभिप्राय बदलणं आवश्यक आहे। हा अभिप्राय ज्याचा बदलला त्याचा मोक्ष मार्ग सुरू झाला। भले तो अजून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे गृहकारस्थामध्ये, पण अभिप्राय बदललेला आहे। फळ कशातून मिळतं आहे, अभिप्रायाचं फळ मिळतं आहे। तू दैवयोगाने कुठेही पडलेला असतील, चिखलात पडलेला असतील, साखरेच्या पाकामध्ये पडलेला असतील, हे महत्त्वाचं नाही। तुझा अभिप्राय काय आहे, हे गोड आहे ना, पुण्य आणि पुण्याचं फळ गोड आहे असा जर अभिप्राय असेल तर तुझा अभिप्राय मिथ्या आहे। लक्षात कुठं पडलेला हे महत्त्वाची गोष्ट नाही, कारण हे संयोग आहेत ते पूर्वकृत कर्मजनित आहे। पूर्वीच्या कर्माच्या उदयाला अनुसरून हे संयोग प्राप्त होतात। अभिप्राय बदलण्याचा पुरुषार्थ करावा लागणार नाही। बाहेरचे संयोग आहेत ते न सुखाचं कारण आहे न दुःखाचं कारण आहे, न त्याच्यातून सुख येत आहे न दुःख येत आहे, ते माझ्यापासून भिन्न आहे। ही पुण्याची चमक थोड्या काळ टिकणारी आहे, क्षणात विलीन होऊन जाणारी आहे। त्याच्यामध्ये शत्रुधौन्मेषी चलम हे सौख्यम रोज म्हणतो ना, अर्थाकडे लक्ष जातं की नाही। शत्रुधौन्मेषी चलम हे सौख्यम तृष्णामया प्यायन मात्र हेतू तृष्णाभिवृद्धीश तपत्यजस्रम तापस्तदायास हे कृत्यवाद। काय अर्थ त्याचा, शत्रुधौन्मेषी चलम हे सौख्यम, हे सगळं सौख सुख वगैरे दिसतं आहे ते कसं आहे, शत्रुधौन्मेषी चलम वीज चमकते त्याप्रमाणे आहे है ना। आणि त्याच्याद्वारे तृष्णा वाढते, तृष्णा वाढली की ताप वाढतो, ताप वाढला की दुःख वाढतं। ते सुख कसलं आहे, हे तर या ठिकाणी दुःखाचं निदान आहे। तुझ्या दुःखाचं निदान केलेलं आहे या ठिकाणी तीर्थंकर भगवंताने संभवनाथ तीर्थंकरांनी। भावार्थ वाचा तुला, संसारी प्राणी इंद्रियजन्य सुखाच्या पाठीमागे लागले आहेत। ते सुख आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाणे क्षणभंगुर आहे। तृष्णारूपी रोगाला वाढवणारे आहे। तृष्णेची वृद्धी नेहमी संताप आकुलता यांना वाढवणारे आहे आणि तो संताप मानवाला सेवा कृषी आदी कार्यामध्ये संलग्न ठेवून वृद्धी करत राहतो। याप्रमाणे दुःखाचे यथार्थ निदान संभवनाथ भगवंतांनी संसारी जीवांना सांगितले। औषध देण्याच्या आधी निदान होणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी संभवनाथ भगवंतांनी निदान केलेलं आहे। त्या ठिकाणी संसारिक प्राणी दुःखी कसे आहेत, तर हे इंद्रियजनित सुख आहे। त्या ठिकाणी सगळे जीव आहेत हे सर्व संसारी जीव या संयोगाच्या आणि इंद्रियजनित सुखाच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि हे सगळं आहे ते पुण्याच्या उदयामध्ये आहे। वीज चमकते आकाशात त्याप्रमाणे क्षणभंगूर आहे।
तृष्णारूपी रोगाला वाढविणारं आहे आणि तृष्णारूपी रोग वृद्धिंगत झाला तर संताप वाढतो, आकुलता वाढते आणि त्या संताप वाढविणारा आहे. त्याच्यासाठी तो नाना प्रकारचे व्यवसाय वगैरे उद्योग वगैरे करण्यामध्ये संलग्न ठेवून त्या ठिकाणी तोही तृष्णा वाढवत राहतो. ते करू, आणखीन धनसंपत्ती वाढवू, आणखीन संयोग वाढवू, अशा प्रकारे तृष्णा वाढवत जातो. हे त्याच्या रोगाचं निदान आहे. संसारी जीव दुःखी का आहे त्याचं निदान या ठिकाणी केलेलं आहे. असा रोग आपल्याला झालेला आहे की नाही हे जाणून मग त्याच्यावर औषध सांगितलेलं आहे ना. संभवनाथ जिनेंद्र भगवंतांनी संसारी जीवांना दुःखाचे यथार्थ निदान करविलेले आहे. तर या ठिकाणी हेय उपादेय तत्व में विपरीत अभिप्राय, विपरीत अभिनिवेश, अभिप्राय बदला. अभिप्राय बदलण्याचा पुरुषार्थ सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. अभिप्रायामध्ये पण म्हणून सुख तिथं नाही, सुख तिथं नाही, परंतु बाहेर सुख शोधतो आहे तोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे, म्हणजे अधर्मी आहे. बाहेर सुख शोधणारा जीव अधर्मी आहे, आतमध्ये सुख शोधणारा जीव धर्मी आहे. आलं लक्षामध्ये. तर धर्मी जीवाचं जे लक्षण आहे, वास्तविक लक्षण, त्या ठिकाणी क्रियेवरून लक्षण हे केलेलं नाही, अभिप्रायावरून लक्षण केलेलं आहे. जो क्रिया करतोय, पूजन अर्चन करतोय, व्रत उपवास करतो, शास्त्र स्वाध्याय करतो, पण हे कशासाठी? मला धनसंपत्ती मिळावी, शरीर नीट राहावं, बाहेर सुख शोधतो आहे, तो अधर्मात्मा आहे. हे करत असून देखील त्याचं लक्ष कुठं आहे? बाहेर. याच्याद्वारे मला धनसंपत्ती मिळावी, याच्याद्वारे मला पुण्य मिळावं, पुण्याच्याद्वारे मला सुंदर शरीर प्राप्त व्हावं, पुण्याच्याद्वारे मला धनसंपत्ती प्राप्त व्हावी. त्याचं लक्ष कुठं आहे? म्हणजे त्याची मान्यता काय आहे? खोटी, की धनसंपत्तीमुळं, सुंदर शरीरामुळं, निरोगी शरीरामुळं, अनुकूल साधन सामग्रीमध्ये सुख असतं. ही विपरीत मान्यता जशीच्या तशीच आहे. जशी दुनियाची आहे तशी तुझी आहे. तू शास्त्र वाचून काय करतो आहे? जैन कुलात उत्पन्न होऊन काय करतो आहे? सगळ्या दुनियाची मान्यता अशी आहे की धनसंपत्ती कमवली, अनुकूल साधन सामग्री गोळा केली की मी सुखी बनतो, आणि तुझी पण मान्यता तशीच आहे. आणि तो अधर्मात्मा आहे, मिथ्यादृष्टी आहे, अज्ञानी आहे. आणि जो आतमध्ये सुख शोधतो आहे आपल्या स्वरूपामध्ये, तो सम्यक दृष्टी आहे. स्वभावामध्ये सुख पाहतो आहे, कारण आपला स्वभाव सुखमय आहे, आपला स्वभाव आनंदमय आहे. अशा आपल्या आनंदमय स्वभावामध्ये, सुखमय स्वभावामध्ये त्या ठिकाणी त्याची दृष्टी आहे. या दृष्टीपूर्वक जो सत्क्रिया करतो आहे, त्याच्या क्रिया आहेत ते व्यवहाराने धर्म आहे. त्याच्या सर्व क्रिया धर्म आहेत. पूजन अर्चन व्रत उपवास शास्त्र स्वाध्याय वगैरे धर्म केव्हा? सुख आत शोध घेत असेल तर, आपल्या स्वरूपामध्ये सुखाचा शोध घेत असेल तर ते धर्म नावाला प्राप्त होतात. आणि जर बाहेर शोध घेत असेल तर तुला इतकं उत्कृष्ट साधन मिळालं पण त्याचा तू दुरुपयोग करतोय, तुला मूळ गोष्ट कळली नाही. तू बाहेर सुखाचा शोध घेतो आहे. तुला बाहेर सुखाचा शोध घेऊन कोणाला सुख प्राप्त झालेलं आहे? एखादं शास्त्रामध्ये उदाहरण, बाहेर सुख शोधणाऱ्याला कोणाला सुख प्राप्त झालेलं आहे? ज्याने आतमध्ये सुख शोधलेलं आहे त्याच्या शेकडो उदाहरणं आहेत, पावला पावलावर उदाहरणं आहे. आपले तीर्थंकर भगवान आहेत, त्याने आतमध्ये ज्यांनी सुखाचा शोध घेतला ते पूर्ण सुखी बनले. तर हे उपादेय तत्व में विपरीत अभिप्राय बदला, की बाहेर सुख असता हा अभिप्राय मुळासकट काढून टाका. सुख आतमध्ये आहे, मी सुखमय वस्तू आहे, आनंदमय वस्तू आहे, आनंदमय माझा स्वभाव आहे, अशा प्रकारे विचार करून स्वीकार करा. विचार करून स्वीकार करा. सांगतो म्हणून नाही, शास्त्रात लिहिलेलं आहे म्हणून नाही. विचार करा, सुख कुठं आहे विचार करा. करताय की नाही विचार? विचार करा आणि त्या ठिकाणी स्वीकार करा की सुख आतमध्ये आहे. ही सुखाने बनलेली वस्तू आहे. सुखाने लबालब भरलेला हा आत्मा सुख प्राप्त होईल तर आत्म्यातूनच प्राप्त होईल, अन्य कशातून प्राप्त होणार? हां, सुख गुण कशात आहे? हां, आत्म्यामध्ये आहे की उद्गलामध्ये आहे? उद्गलामध्ये स्पर्शरस गंधवर्ण गुण आहे. सुख नावाचा गुण आत्म्यामध्ये नाही, आपलं उद्गलामध्ये नाही. आत्म्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य वगैरे गुण आहेत ना त्या ठिकाणी. तर अभिप्राय बदलण्याचा पुरुषार्थ, हा अभिप्राय अनादिकालापासून विपरीत आहे. या विपरीत अभिप्रायामुळे संसार आहे आणि यथार्थ अभिप्राय बदले मोक्ष मार्ग सुरू होईल.
हा अभिप्राय आहे ना, त्या ठिकाणी बालिशानाम हा जो बालिश अज्ञानी जीव आहे त्यांचा असा अभिप्राय आहे की सुख परद्रव्यातून येतं. आलं लक्षात? तो अभिप्राय संसाराचं बीज आहे आणि हा अभिप्राय पलटेल की सुख कुठूनही बाहेरील परपदार्थातून येत नाही, मी स्वयंसुख स्वभावी आहे असा ज्याने आपला अभिप्राय बनवला तो अभिप्राय मोक्षाचं बीज आहे. या अभिप्रायातून मोक्ष मार्ग सुरू होणार आहे. म्हणून अभिप्राय पलटा. अभिप्राय पलटला की त्याच्या सर्व क्रिया सम्यक झाल्या, त्याचं ज्ञान पण सम्यक झालं. अभिप्राय पलटल्याबरोबर श्रद्धान पलटलं. सम्यक तो एकही प्रकार का होता आहे. ते 10 प्रकारचं सांगितलं ते निमित्ताच्या अपेक्षेने. वस्तुतः सम्यक्त्व एकच प्रकारचं आहे, आत्मश्रद्धा. आत्मा ज्ञानानंद स्वरूपी आहे असं श्रद्धान ते सम्यक्त्व आहे. कोण? आत्मा ज्ञानानंद स्वरूपी आहे. अरे आत्मा म्हणजे तू आहे, तू शरीर नाही. निर्णय कर, तू शरीर नाही, आत्मा आहे. ही जिनेंद्र भगवंताची आज्ञा आहे त्या ठिकाणी, ती मानणारा ते आज्ञासम्यक्त्व प्राप्त होतं त्याला. आज्ञा काय आहे जिनेंद्र भगवंताची? त्या ठिकाणी अशा प्रकारे विचार करेल त्या ठिकाणी की शरीर मी नाही, त्या ठिकाणी ज्ञान मी आहे, माझं स्वरूप ज्ञान आहे. अशा प्रकारे ज्या जीवाने निर्णय केला, बस बाकी काही वाचलं नाही त्याने, शास्त्र वाचलं नाही, काही नाही. एक त्या ठिकाणी त्या सिंहाने उपदेश ऐकला की तू सिंह नाहीस, तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. बस सम्यक दर्शन प्राप्त केलं, अज्ञा सम्यक. हां 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 आत्मपरिणामामध्ये स्वस्थता. ज्ञानी समाधी कहते, आत्मपरिणाम अस्वस्थता असमाधी कहते. शरीर व्याधी मंदिरम, आत्मा ज्ञान मंदिरम. खूप एक एक वाक्य पण त्याच्यावर विचार गंभीरपणे करेल. आत्मा ज्ञान मंदिर आहे, शरीर व्याधी मंदिर आहे. शरीर म्हणजे मी असे मान्यता मिथ्या आहे, विपरीत आहे. शरीर तुझं कधी होऊ शकत नाही, तू शरीर कधी होऊ शकत नाही. शरीराची हलनचलन क्रिया तू करू शकत नाही. शरीराचं परिणाम शरीरावर तुझी सत्ता चालू शकत नाही. किती स्वतंत्र आहे. पण हा गंभीर एवढी बुद्धी याला प्राप्त झाली, पण ही बुद्धी विचारामध्ये लावत नाही. कारण ही जर बुद्धी विचारामध्ये लावेल तर पुण्यबंध पण होईल. त्या ठिकाणी पुण्यानुबंधी पुण्य, पूर्वी पुण्य कमवून आलेला आहे आणि तुला हे असं ऐकायला मिळालं आणि तू जर ग्रहण करण्याची तुला बुद्धी होते तर तू पुण्यानुबंधी पुण्यवाला जीव आहे ना. आणि बुद्धी पापामध्ये लावेल या ठिकाणी तर पुण्य पापानुबंधी होईल. तर अभिप्राय बदलणं हे फार महत्त्वाचं आहे. अभिप्राय कशाच्याद्वारे बदलेल? विचाराच्या द्वारे. कर विचार तो पा, शुद्ध बुद्ध चैतन्य घन स्वयं ज्योती सुखधाम, विजू कही एके तलू कर विचार तो पा. तो कशी वस्तू आहे? श्रीमद राजचंद्रजींनी सांगितलं. 16व्या वर्षी हे आत्मसिद्धी नावाचं काव्य लिहिलं आहे श्रीमद राजचंद्रजींनी. एक वैष्णव गृहस्थ 16व्या वर्षामध्ये शुद्ध बुद्ध चैतन्य घन. कसं आहे वस्तू? आपली वस्तू कशी आहे? तिची ओळख शुद्ध बुद्ध चैतन्य घन स्वयं ज्योती सुखधाम. स्वयं ज्योती सुखधाम, तू सुखाचा सागर आहे, दर्या आहे है ना. विजू कही एक तलू, तुला अजून किती किती सांगायचं, काय काय सांगायचं. कर विचार तो पाम, तू विचार करशील तर प्राप्त होईल. दुसरे विचार बाजूला टाका आणि एक विचार करा की मी सुखधाम आहे, चैतन्य ज्योती आहे. त्या ठिकाणी स्वयं ज्योती सुखधाम. अशा प्रकारे अशी वस्तू असताना मी बाहेर व्यर्थ सुख शोधण्यामध्ये अनंत भाव घालवले करेल आणि हा पण भाव मी बाहेर घालतो, सुख शोधण्यामध्ये घालवतो आहे. दृष्टी बदला, दृष्टी अंतर्मुख करा आणि सुख आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणारा जीव धर्मात्मा आहे. भले तो काही करत नसेल, त्याला काही करता येत नसेल तरीसुद्धा तो धर्मात्मा आहे. कारण सुख आतमध्ये शोधतो आहे. आलं लक्षामध्ये? सुख आतमध्ये शोधणं हे धर्मीपणाचं लक्षण आहे. भगवान हेच सांगतायत, तू तुझं सुख, तुझं ज्ञान आतमध्ये पहा, दृष्टी आतमध्ये घे आणि आतमध्ये शोध, तर तू माझ्यासारखा अनंत सुखी बनशील. बाहेर शोधतो आहेस ही तुझी मूर्खता आहे, मूड आहे, अज्ञानी आहे. किती काळपर्यंत तू अज्ञानी होतास आणि किती काळपर्यंत अज्ञानी राहणार हे पण सांगितलं ना समयसारच्या 19व्या गाथेमध्ये ना. किती काळापासून तू अज्ञानी आहेस? यंतम कालम, किती काळापासून?
अनादिकालापासून अज्ञानी आहे का? हां, परद्रव्यामध्ये एकत्व ममत्व बुद्धीच्या कारणाने कम्मम नो कम्मम कर्म नो कर्म भाव कर्म द्रव्य कर्म त्यामध्ये ते माझं आहे, तो मी आहे, अशा प्रकारची ज्याची बुद्धी आहे, ज्या ऐसा पडी बुद्धी, ज्याची अशी बुद्धी आहे तोपर्यंत तो अज्ञानी आहे. त्या ठिकाणी कर्म नो कर्म वगैरे या ठिकाणी त्या ऐसा पडी बुद्धी 19. अहमिति अहकं च कर्मणो कम्मं या ऐसा फल बुद्धि अपरिबुद्धो वदिताव. पर पदार्थ त्या ठिकाणी पर पदार्थाच्या निमित्तात होणारे विकारी भाव, इंद्रियांचे विषय आणि तिसरं काय घेतलं, इंद्रियांचे विषय आणि रागद्वेषाचे भाव, पुण्य पापाचे परिणाम, ते सगळे पुद्गल आहे ना. ते माझे त्याच्यामध्ये एकत्व बुद्धी करतो आहे. त्या ठिकाणी ते आपलं मानतो आहे. अहम बुद्धी को एकत्व बुद्धी, ममत्व बुद्धी को स्वामित्व बुद्धी भी कहते हैं. अहम बुद्धी त्याला एकत्व बुद्धी किंवा ममत्व बुद्धी किंवा स्वामित्व बुद्धी पण म्हणतात. मी याचा स्वामी आहे. पर पदार्थ उनके निमित्त से होने वाले विकारी भावों में अहम बुद्धि, ममत्व बुद्धि, कर्तृत्व बुद्धि एवं भोक्तृत्व बुद्धि ही अज्ञान है, अप्रतिबुद्धता है. प्रतिबुद्ध म्हणजे ज्ञानी, अप्रतिबुद्ध म्हणजे अज्ञानी. यही मैं हूँ इस प्रकार की मान्यता का नाम अहम बुद्धि है. हाच मी आहे, हे शरीर म्हणजे मी आहे असा जो प्रतिभास आहे तो प्रतिभास संसाराचं बीज आहे. हे शरीर माझं आहे म्हटलं तर चालेल, हे घर माझं आहे म्हटलं तर चालेल, परंतु असा जो प्रतिभास, आतमधला प्रतिभास काय आहे आपला, आपण तोंडाने म्हणतो हे शरीर माझं नाही, आतमध्ये प्रतिभास काय आहे, प्रतिभास तर लक्षात येतो ना त्या ठिकाणी. आतमध्ये प्रतिभास आहे की नाही, मी शीतल आहे, हा प्रतिभास आहे की नाही, तो प्रतिभास बदलला पाहिजे. मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, हा प्रतिभास संसाराचं बीज आहे. हा प्रतिभास कसा, मी आत्मा आहे असा प्रतिभास, मी जीव आहे ज्ञानानंद स्वरूपी असा जो प्रतिभास आहे ते मोक्षाचं बीज आहे. प्रतिभास बदलण्यासाठी काय करावं लागेल, किती उपवास करावे लागतील, काय कुठलं विधी विधान करावं लागेल, प्रतिभास बदलण्यासाठी विचार करावा लागेल. जिनवाणीमध्ये जी देशना प्राप्त झालेली आहे त्याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. आतमध्ये आपण काय मानून बसलेलो आहे आपल्याला स्वतःला, कोणीतरी काहीतरी मानून बसले, संयोगजनित आपण स्वतःला मानून बसलो आहे. संयोग भिन्न आणि मी भिन्न, आपली वस्तू या सर्वापासून न्यारी भिन्न आहे, ती चैतन्यमय आहे असा जो प्रतिभास ते मोक्षाचं बीज आहे. जसं आहे तसा प्रतिभास है ना. यही मैं हूँ इस प्रकार की मान्यता का नाम अहम बुद्धि है. एकत्व बुद्धि है, एकत्व बुद्धि है और ये मेरे है, मैं इनका हूँ इस प्रकार की मान्यता का नाम ममत्व बुद्धि है, स्वामित्व बुद्धि है. हे माझं आहे, हे घर माझं आहे, या वस्तू माझ्या आहेत, हे दागिने माझे आहेत, हे नातेवाईक माझे आहे, अशा प्रकारची जी मान्यता तिचं नाव ममत्व बुद्धि, स्वामित्व बुद्धि. अशा प्रकारे मैं इनका करता हूँ, ये मेरे करता है, इस प्रकार की मान्यता का नाम कर्तृत्व बुद्धि है. मैं इनका भोगता हूँ, ये मेरे भोगता है, इस प्रकार की बुद्धि का नाम भोक्तृत्व है. इनमें कर्तृत्व बुद्धि भोक्तृत्व बुद्धि का निषेध तो कर्ता कर्म अधिकार में किया जाएगा. अशा प्रकारे परद्रव्यामध्ये आणि परभावामध्ये एकत्व ममत्व बुद्धी करणारा जीव काय आहे, अप्रतिबुद्ध आहे, अज्ञानी आहे. आणि जोपर्यंत असा प्रतिभास आहे तोपर्यंत पुढे मग कलश आलेला आहे त्याच्यामध्ये कथमपि भेद ज्ञान आहे ना. कसं काही पण करून भेदज्ञान प्रगट कर आणि याच्यापासून तू स्वतःला भिन्न जाण, याच्यापासून आपली वस्तू भिन्न आहे ते स्वरूप जाण, तर त्या ठिकाणी सम्यक दर्शन उत्पन्न होईल.
तर आज्ञा आदि 8 कारणों से उत्पन्न होने की अपेक्षा उन्हें 8 भेद किए हैं। ज्ञान की प्रकर्षता सहित होने की विशेषता की अपेक्षा अवघाड और कर्म अवघाड हे 2 भेद किए गए हैं। ज्ञानाच्या विशेषतेने 11 आणि 14 पूर्वाचं ज्ञान वगैरे त्याच्याद्वारे अवघाड आणि परम अवघाड म्हणजे केवळ ज्ञान झाल्यानंतर जसं वस्तुस्वरूप आहे तसं जसं 4थ्या गुणस्थानामध्ये आपण सम्यक दर्शन केलं होतं ना, की आत्मा भिन्न शरीर भिन्न आणि प्रत्यक्ष केवळ ज्ञान झाल्यानंतर तिथं ज्ञान दर्शन पण झालं. केवळ ज्ञान केवळ दर्शनाच्या द्वारे त्याने प्रत्यक्ष जाणलं. जे आपण श्रद्धान केलं होतं ते काय झालं, इथं परम अवघाड झालं, एकदम दृढ झालं. म्हणून अवघाड आणि परम अवघाड असे 2 भेद केलेले आहेत. इस प्रकार सम्यक्त्व के 10 भेद जानना. अशा प्रकारे सम्यक्त्वाचे 10 भेद निमित्ताच्या अपेक्षेने आहेत. वस्तुतः सम्यक्त्व कसं आहे, हा एक आहे आपल्या आत्मश्रद्धानुरूप. जसं आपलं स्वरूप आहे, जसा आपला भाव आहे, जसं आपलं जशी आपली वस्तू आहे त्याप्रमाणे जाणणं. परापासून भिन्न, परभावापासून भिन्न, संयोगापासून भिन्न, अशा प्रकारे आपल्या स्वभावापासून अभिन्न आपल्या वस्तूचं भान करणं आणि त्याप्रमाणे तशी मान्यता बनवणं. तशा प्रकारे काय करणं, आपली मान्यता म्हणजे अभिप्राय बनवणं. याचं नाव सम्यक दर्शन आहे. अभिप्राय कोण बनवणार, जाणलं ज्ञान केलं, जाणल्याशिवाय तर अभिप्राय बदलणार नाही. म्हणून ज्ञान तर मध्ये ठेवलेलं आहे. जाणेल तर श्रद्धान बदलेल, जाणणारच नाही पण केवळ जाणेल पण त्याच्यावर गंभीरपणे विचार करणार नाही तर मान्यता बदलणार. जाणलं शरीर आणि आत्मा एक नाही, शरीर आत्मा भिन्न भिन्न आहे हे जाणलं ऐकून वाचून, त्याच्यावर गंभीरपणे विचार करेल आणि ज्ञानामध्ये अशा प्रकारची अनुभूती होईल की शरीर खरोखर आत्मा होऊ शकत नाही. शरीर जड आहे, मी चैतन्यमय आहे. माझं कार्य जाणणे पाहण्याचं आहे, शरीराचं कार्य जड पुरणगलन आहे. अशा प्रकारे विचाराच्या द्वारे निर्णय करेल आणि तसा प्रतिभास होतो ना त्या ठिकाणी. प्रतिभास लक्षात येतो सगळ्यांना त्या ठिकाणी. अंतरंगामध्ये तो प्रतिभास त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा लक्षात येत नव्हतं हे घर आपलं आहे लहान असताना त्यानंतर, आणि मग आता पुन्हा लक्षात आलं, प्रतिभास झाला की हे घर आपलं आहे. मग आपण जरी अंधारात जरी असलो तरी आपलं घर चुकतं का, नाही चुकत त्या ठिकाणी. बरोबर प्रतिभास झालेलं आहे, हे घर आपलं आहे असा प्रतिभास आहे ना त्या ठिकाणी. तसं या ठिकाणी आपलं नाव आपलं आहे हा प्रतिभास आहे ना त्या ठिकाणी. कोणी बाहेरून हाक मारली तर लगेच बाहेर पाहतो की नाही, प्रतिभास नाही, मला प्रतिभास झाला, मलाच हाक मारली असं होते नाही, तो प्रतिभास त्या ठिकाणी. मी आत्मा आहे असा प्रतिभास अंतरंगामध्ये तयार झाला पाहिजे. आज्ञा मार्ग और उपदेश सम्यक्त्व का स्वरूप. अशा प्रकारे सम्यक्त्वाचे 10 भेद केल्यानंतर आता या 10 भेदाचं स्वरूप सांगलं आहे. आज्ञा सम्यक्त्व आदि का स्वरूप, आज्ञा सम्यक्त्व वगैरे या श्लोकामध्ये त्या ठिकाणी 3 प्रकारचं सम्यक्त्वाचं वर्णन करत आहेत 12व्या श्लोकामध्ये. श्रद्धरा छंदाचे आहे. आज्ञा सम्यक्त्वमुक्तयुक्त विरुद्धचित्तं वीतरागाज्ञा एव त्यक्त्वा ग्रन्थं प्रपञ्चं शिवममृतं पथं श्रद्धतं मोक्षशान्ते मार्गश्रद्धानं पुरुषवरपुराणोपदेशोपजाता यासौ नामागमाति प्रसुति निरुपदेशाधिशातिथि दृष्टि वितराग की अज्ञा से जो रुचि हो अज्ञा सम्यक मोह शांति से ग्रंथ प्रपंच बिना जाने हो मार्ग सम्यक बाह्यांतर परिग्रही उत्तम पुरुष पुराण श्रवण से समुदित है वीतरागती अज्ञा से जो रुचि हो वह अज्ञा सम्यक्त्व. वीतरागीच्या आज्ञेने, वीतरागीची आज्ञा काय आहे, जिनेंद्र भगवंताची आज्ञा काय आहे, आपल्या देवाची आज्ञा काय आहे, काय आहे आज्ञा. जो जिना आज्ञा मानतो तो जैन,
मग जिनेंद्र भगवंताची आज्ञा काय आहे? जिना आज्ञा माने सो जैन. जिनेंद्र भगवंताची आज्ञा काय आहे? स्वतःला जाणा. जिनेंद्र भगवंताची आज्ञा आहे स्वतःला जाणा. बस एवढीच आज्ञा आहे. जिनेंद्र भगवंताची आज्ञा काय आहे? स्वतःची ओळख करा. स्वतःचीच ओळख नाही, सगळ्या दुनियाला जाणतोय पण मी कोण हे माहीत नाही. या शरीरापासून भिन्न आपली वस्तू, तिची ओळख नाही. मी कोण हे माहीत नाही. शरीरालाच आपलं स्वरूप मानून बसलेला आहे. शरीर म्हणजे मी, आणि शरीर ज्या ठिकाणी राहतं तो माझा पत्ता. आपला पत्ता त्याला माहीत नाही. स्वतःचं स्वरूप पण माहीत नाही आणि कुठं राहतो हे पण माहीत नाही. वीतराग की अज्ञा से जो रुचि हो वह अज्ञा सम्यक्त्व. वीतरागी हां असा आपल्या आत्म्याचा ध्रुव पत्ता काय आहे? मी नित्य ज्ञानानंद स्वरूपी आत्मा आहे. हा आपला उपयोगवाला आहे, उपयोग लक्षणवाला आहे. हा आपला पत्ता आहे. आपलाच आपल्याला पत्ता नाही त्या ठिकाणी, आणि त्यामुळे हा भटकतो आहे. पत्ता नसलेला जीव कुठंही भटकतो ना, नवीन नवीन पत्ते धारण करतो त्या ठिकाणी. तसं आहे, आपला जर पत्ता एक असेल तो त्या ठिकाणी दृढ राहील ना त्या ठिकाणी. ध्रुव वीतरागी की अज्ञा से जो रुची हो वह अज्ञा सम्यक्त्व. वीतरागीच्या आज्ञेच्या द्वारे जी रुची उत्पन्न होते, रुची लक्षात येते ना, प्रेम, आवड त्या ठिकाणी, तिचं नाव आज्ञा सम्यक्त्व आहे. वीतरागी भगवंताने सांगितलेली आज्ञा काय आहे हे जाणून आपल्या स्वरूपामध्ये रुची करा, ते आज्ञा सम्यक्त्व आहे. मोह शांती से ग्रंथ प्रपंच बिना जाने वो मार्ग सम्यक्त्व. आणि मोह शांत झाला असताना, विपरीत मान्यता निघून गेल्या असताना, चारित्र्यमोह ढिला पडला असताना, ग्रंथ प्रपंच बिना जाने हो, ग्रंथ प्रपंचाशिवाय जो मार्ग आहे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग, तो मोक्षाचा मार्ग जाणणं, त्या ठिकाणी त्याचं नाव, त्याच्याद्वारे सम्यक दर्शन उत्पन्न होतं. मोक्ष मार्ग असा आहे, रागरहित आहे, विकाररहित आहे, काटेरहित आहे, खाचकाळगे रहित आहे, एकदम प्लेन, आनंदमय आहे. मोक्ष मार्ग कसा आहे? आनंदमय आहे. आनंदाचं प्राशन करत करत जीव मोक्षाला जातो. अज्ञानी जीवाला मोक्ष मार्गाची खबर नाही. मला वाटतं महाव्रताचं पालन करावं लागतं, नग्न राहावं लागतं, जंगलात राहावं लागतं, उपवास करावे लागतात. खूप कष्ट सहन केल्यानंतर मग सुखमय मोक्ष प्राप्त होतो. अज्ञानी जीवाला माहीत नाही, खूप कष्ट करून मोक्षमार्ग, दुःखाने मोक्षमार्ग प्राप्त होत नाही. मोक्ष आनंदमय आहे, तर मोक्षाचा मार्ग दुःखमय असेल कसा? तिची विपरीतता आहे. त्याने अजून मार्गाची निश्चिती केली नाही. मार्गाची निश्चिती करेल तर सम्यक दर्शन उत्पन्न होईल. मार्ग आनंदमय आहे, दुःखमय नाही, सहज आहे, ओढून ताणून नाही, अलक्षमध्ये यथासमय प्राप्त होणारा आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये विकल्प नाही त्या ठिकाणी. ग्रंथ प्रपंच बिना जाने हो मोक्ष मार्ग सम्यक्त्व. हा मार्ग कसा आहे? ग्रंथ प्रपंच वगैरे सर्व विकल्पाने रहित असा हा आनंदमय मार्ग आहे. आनंदाचं प्राशन करत करत ते मोक्ष प्राप्त करतात. आनंदाचं आस्वादन करत करत मुनी आहेत ते प्रतिसमयाला आहे ना, दर अंतर्मुहूर्ताला आनंदाचं आस्वादन करत है ना. एक कशाई चौकडी आहे ती बाहेर आणते आहे. 3 कशाई चौकडीच्या अभावामध्ये वीतरागता प्रकट झालेली आहे, आणि ती एक कशाई चौकडी संपवण्यासाठी पुन्हा पुन्हा आतमध्ये उतरून आनंदाचं प्राशन करताय, आणि अशा प्रकारे मोक्षमार्गावर ते गमन करतात. मोह शांती से. आणि हा मार्ग कशाच्याद्वारे प्राप्त होतो? मोह शांत केला असताना, मोहाचं उपशमन केलं असताना मोक्षमार्ग प्रगट होतो. मोहाचं उपशमन झाल्याशिवाय मोक्षमार्ग दिसत नाही. मोक्षमार्ग ज्ञानीच्या ज्ञानामध्ये आहे. ज्ञानामध्ये तो प्रतिभासित होतो की हा मार्ग रागरहित आहे, पुण्य पापाच्या पासून भिन्न आहे. राग करत करत मार्ग प्रगट होत नाही, रागाच्या अभावामध्ये प्रगट होतो. राग भिन्न आणि ज्ञान भिन्न, अशा प्रकारे अंतरंगामध्ये पहिल्यांदा भेदज्ञान कर. तर असा हा मार्ग ज्याने जाणला त्याला सम्यक दर्शन उत्पन्न होतं. हा मार्ग असा आहे. अज्ञासम्यक्त्व, मार्ग सम्यक्त्व.
बाह्यांतर परिग्रह विहीन शिवपतकी श्रद्धा से होता. आणि बाह्य आणि अंतरपरिग्रह याच्याद्वारे हा शिवपथ म्हणजे मार्गसम्यकपथच हे विशेषण दिलेलं आहे. बाह्यांतर परिग्रह विहीन, बाह्य परिग्रह धन धान्य दासी पुत्र वगैरे आणि अंतरंग परिग्रह मिथ्यात्व कषाय भाव त्याने रहित हा मार्ग आहे. मोक्षमार्ग कसा आहे? अंतरंगामध्ये मिथ्यात्व आणि कषाय भावाने रहित आहे आणि बाहेरून परिग्रहाने रहित आहे. अशा प्रकारच्या श्रद्धेच्या द्वारे त्याला मार्ग सम्यक प्रगत होतं. उत्तम पुरुष पुराण श्रवणसे समकित हे उपदेश कहा. आणि उत्तम पुरुष तीर्थंकर भगवंतादी त्या ठिकाणी पंचपरमेष्ठी वगैरे मुनी हे उत्तम पुरुष आहे. निर्दोष नर का वचन रेव स्वानुभूति प्रसूत है. इसका वचन उस तत्व की उपलब्धि में शिवभूत है. निर्दोष नर का वचन रे वह स्वानुभूति प्रसूत है. निर्दोष नर पंचपरमेष्ठी आहे. निर्दोष पुरुष, निर्दोष मनुष्य तीर्थंकर भगवंतादिक पंचपरमेष्ठी वगैरे त्यांच्या पुराण श्रवणसे त्यांनी सांगितलेला जो उपदेश आहे त्याच्याद्वारे जी श्रद्धा उत्पन्न होते त्याला उपदेश सम्यक्त्व म्हणतात. हे उत्तम पुरुष आहेत ते काय सांगतायत? तीर्थंकर भगवान काय सांगतायत? पंचपरमेष्ठी काय सांगतायत? हे संयोग तू नाही, संयोगातून सुख येत नाही आणि याच्यावर तो गंभीरपणे विचार करतो आणि आपण व्यर्थ याच्यामध्ये आपलं किमती आयुष्य घालवतो आहे. या शरीरासाठी, संयोगासाठी अशा प्रकारे निर्णय करून तो त्याच्यापासून अंतरंगातून पहिल्यांदा विरक्त होतो. लगेच सुटेल असं नाही, अंतरंगातून विरक्त होतं. हे आपली वस्तू नाही, त्याच्याद्वारे सुखशांती प्राप्त होणारी नाही, त्याच्यातून शांती येणारी नाही. अशा प्रकारे त्याची दृष्टी बदलते, त्याच्यावरून त्याची दृष्टी हटते. पहिली मान्यता काय होते? याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे. कुठं कुठं सुख आहे? तो कुठेही जायला तयार होतो. इकडे जा सुखासाठी, इकडे जा सुखासाठी, तिकडे जा सुखासाठी, चंद्रावर जा सुखासाठी, मंगळावर जा, कुठं पण जायला तयार होतो. कशासाठी हे करतो आहे? अज्ञानी जीवनाचा पत्ताच नाही. आपण काय करतो आहे त्याचा पत्ता नाही. अंधार आहे त्या ठिकाणी, ध्येय नाही. हां, त्या ठिकाणी जिथं सुखाचा मार्ग आहे तिथं जायला तयार नाही. आणि जर गेला तर सम्यक तो उत्पन्न होईल, केला तर त्या ठिकाणी आलं लक्षात. जिथं आपलं हित आहे तिथं जायला तो तयार. सुखासाठी तो सगळीकडे जायला तयार आहे, कुठेही बाहेर भटकायला तयार आहे. आणि तिथं पण त्याचं ध्येय निश्चित नाही. आपल्याला जाऊन ते करून काय करायचं आहे हे ध्येय पण त्याचं निश्चित नाही. ते पैसे कमवून काय करायचं आहे, पुढं काय, पहिले पैसे कमवले, घर बांधलं, अनुकूल सगळे संयोग गोळा केले, पुढं काय, पुढं काय, पुढं अंधार, पुढं काय, त्याचं ध्येयच नाही ना. नाही, ह्या सगळ्याच्याद्वारे मला शांती प्राप्त करायची आहे, मला धर्म प्राप्त करायचं आहे, मला रागरहित बनायचं आहे, वितरागी बनायचं आहे. हे ध्येय कुठं त्याने निश्चित केलेलं आहे. हे करून काय करायचं आहे नाही, काही माहीत नाही, करायचं आहे. सगळे पळत आहेत त्या ठिकाणी. हे करून काय करायचं आहे पुढं, ध्येय नाही त्या ठिकाणी. असंच त्या ठिकाणी अलग लक्षामध्ये निश्चिती नाही. आपल्याला शेवटी हे करून काय करायचे, शांती प्राप्त करायची. आणि मग याच्यातून शांती प्राप्त होईल का, होणार आहे का, कोणाला झाली आहे का, आणि किती प्राप्त झालं म्हणजे तुला शांती प्राप्त होईल, आपण पुढचा प्रश्न आहे. कुठपर्यंत पोहोचल्यानंतर तुला शांती प्राप्त होईल. विश्व एवढं मोठं आहे, तर चंद्रावर पोचल्यानंतर तुला शांती प्राप्त होईल की मंगळावर पोचल्यानंतर? नाही, अजून पुढं जायचं आहे. तिथं पोचल्यानंतर अजून पुढं जायचं आहे. आणि कुठं तुला शांती मिळणार आहे? बस भटकत राहिल्याने तुला शांती मिळणार आहे का? स्थिर झाल्याने तुला शांती मिळणार आहे. मग जिथं शांती आहे त्याचा निर्णय कर आणि तिथं स्थिर हो, तर तुला शांती मिळेल. त्यांना ध्येय निश्चित केलं पाहिजे. शांती कुठं आहे आणि ती कशी प्राप्त करायची. आणि शांती प्राप्त करणं हेच माझं ध्येय आहे, दुसरं माझं ध्येय नाही. जीवनाचं ध्येय काय? आपलं मनुष्य पर्याय प्राप्त झाला, जैन गुणात उत्पन्न झाला,